खासदार निशिकांत दुबे पुन्हा एकदा राज ठाकरेंना डिवचताना दिसले। मीरा भाईंदरच्या सभेत राज ठाकरेंनी दुबेंच्या पटक पटक कर मारेंगेच्या इशाऱ्याला जशास तसं उत्तर राज ठाकरेंनी दिलं। त्यानंतर दुबेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि राज ठाकरेंना मी हिंदी बोलायला शिकवलं असं म्हणत पोस्ट करत राज ठाकरेंना डिवचलंय। एक छोटासा ब्रेक घेऊ। मुलुक महाराष्ट्रामध्ये काही क्षणात पुन्हा भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका केली। ही मुलाखत नैसर्गिक मुलाखत नसून ठरवलेली मुलाखत आहे, मॅच फिक्सिंगची मुलाखत आहे अशी टीका त्यांनी केली आहे। विचारणारेही तेच, उत्तर देणारेही तेच, वकीलही तेच, न्यायमूर्तीही तेच अशा शब्दात त्यांनी मुलाखतीची खिल्ली उडवली। भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत। भाऊ, आज संजय राऊत उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेत आहेत। ती मुलाखत ब्रँड ठाकरे नावानं प्रसिद्ध होणारा याआधी देखील अशा मुलाखती झाल्या। आज होणाऱ्या या मुलाखतीकडे तुम्ही कसं पाहता? नाही, ती मुलाखत ठरवलेली मुलाखत आहे, ही नैसर्गिक मुलाखत नाही। ती मुलाखत मॅच फिक्सिंगची मुलाखत आहे। विचारणारे तेच आहे, उत्तर देणारे तेच आहे, म्हणजे वकीलही तेच आहे आणि न्यायमूर्तीही तेच आहे। आणि म्हणून त्या मुलाखतीकडे जर त्या मुलाखतीत चांगल्या विषयावर प्रश्नोत्तर लागली असती, त्या राज्याच्या विकासाच्या संदर्भात, काही MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांचं ज्ञानसंवर्धन करण्याच्या संदर्भात काही विषय असते, किंवा राज्याच्या शेतीविषयक काही महत्त्वाचे विषय असते, किंवा तुम्हाला अर्बन डेव्हलपमेंटचा अभ्यास आहे म्हणून नागरी विकासाबद्दलचे काही विषय असते, या संदर्भामध्ये महाराष्ट्र 1 ट्रिलियनच्या ऐवजी $2 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ शकते, या सेक्टरमध्ये आपल्याला मेहनत कष्ट प्रामाणिकपणे केलं पाहिजे असं सांगण्याचे विषय असते, राजकारणाच्या निष्ठेचे विषय असते, किंवा काँग्रेसने या देशाचं कसं नुकसान केलं आणि त्यापासून आपला बचाव कसा करावा याबद्दल त्यांचे काही प्रश्नोत्तर असते। तर मला वाटतं की लोकांनी बघितलं असते, इथं फक्त रेडा डायनोसॉर राग काढणे, जो मनात पराभवाचा साचलेला राग आहे तो काढण्याचा जो काही प्रयत्न आहे लोकांना हे आवडत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।